नमस्कार भावांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका आदम स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आता चाललोय कामावर आणि त्याला वेळ झाला आहे. काय पण इकडे काम आहे ना, उठायला पण वेळ झाला तर लवकर आहे कामावर. मस्तपैकी राहणे आपली झाली 100% चार्जिंग. चला आजच्या डबा घेऊ जो कामावर आहे. नमस्कार भावांनो, आपण पोहोचलो आता कंपनीत. आधीमध्ये आपण शूट घेतलं नाही कारण का बोललो नाही, त्यामुळं काय विषय झाला माहिती आहे. त्यात पण निघालाच आपल्याला 8:15 झाली ती. जरा वेळ झालता, लईच वेळ झालता. ठीक 15 मिनिटं लेट झालता. आज काय करायचं, तरी पण 15 मिनिटं लेट असून पण आपण 5 मिनिटं लवकर आले आता कंपनीत पळत. कारण तुम्हाला पण माहितीच आहे, आम्हाला असं लेट आलेला त्यांना आवडत नाही. त्यामुळे आता 5 मिनिटं आता लवकर पोचले आपण. चाचा पण आमचं येऊन थांबल्यात मस्तपैकी उन्हाला. काय तिथं चाचा थांबल्यात, आलोय मी आता. नमस्कार मित्रांनो, कंपनीत आला बसून कट्टा जरा बाहेर फिरून या म्हणले. तेवढ्यात आमचं मास्तर काय तर म्हणले ते गावात नारायचं आहे ते आणा जावा म्हणते. 5 किलोमीटर राहिले आता हे जर का मी अर्धा किलोमीटर निवांत असते असं काम आमचं. जरा निवांत बघा व्ह्यू बघ, तिकडे घुमलं तिंडे कामं करायची असतात. सरळच आहे वेळ घालवायचा असते माहिती का मित्रांनो तुम्हाला. कंपनीत काय विचारायचं बाहेर काय काम आहे का, बाहेर जाऊन यायचं मग की काय काय आणायचं असते ते आणायचं आणि परत कंपनीत जायचं. आता अर्ध्या मिनिटात 2 मिनिटाचा रस्ता आहे, त्या अर्ध्या तासातून आपण जरा कंपनीत जायचं आहे. मग डायरेक्ट गेले की जेवायला बसायचं. जेवायला बसलं की मग आणि काय तरी विचारायचं बाबा बाहेर आणि काय आणायचं आहे काय फिरत राहायचं. आपण 20 काम असते आपलं. काय 4 मिनिटं इथं मटेरियल ठेवले आपण, जे आणले ते सगळे. ते आता लस्सी प्यायला आले कामाच्या ह्याचा गो. मामा तिकडनं लस्सी घेऊन यायचं. दुकान येतं लस्सी तिकडे, लस्सी काय माझ्याकडे काय कळ ना आम्हाला. नमस्कार भाऊंनो, आपण आले कंपनीत. खायचा डबा खायचा. आता वाजले किती वाजले तरी 1:35 ते 1:30 वाजला आहे. आमचं जेवणाचं टायमिंग किती असते माहिती आहे काय, 1 ते 1:30 असते. आता आम्ही आले 1:30ला. मग 1:30 ते आता 2-2:15 पर्यंत आपलं जेवणाचं टायमिंग आहे. अर्धा पाऊण तास निवांतपणे जेवण घ्यायचं. असं डबा पडतोय मला, डबा पडला की मग आणि परत उपाशी मारायला पाहिजे. तर असं पाहिजे बघा, दररोज सरांना विचारायचं आज कुठं काय आणायचं आहे काय, तिकडे जायचं. जेवण झालं जायचं आता इथून पुढे बरोबर 6ला यायला बरं पडते. ते दिलं की अर्धा तास आवडून काय पाहिजे असा विषय करायचा पाहिजे. हे नाही भाऊ, फिक्स उद्यापासून फिक्स. एक दिवस तुझी गाडी, एक दिवस माझी गाडी. किलोमीटरनं पैसे दिले तर पण मग किलोमीटर वाढवायचं आपण. ते रस्ता बंद होता म्हणायचा, त्या बाजूने गेलो मग ते किलोमीटर वाढलं म्हणायचं. सगळी आता आल्यात कामं करायल्यात. खरं कोण दिसतानाच कामं करतात, मोबाईल म्हणून बसला सगळी. इथे एक रील्स बघत बसला आहे. आम्ही एक आहे हे त्यांच्यासंग बोलावले आणि एक आहे बा तर जातो जीवन बाहेर जातो मग जरा कामं करतो, जेणेकरून पगार घेतल्यासारखं वाटते. जरा गिफ्ट मिळत असते आम्हाला. त्याच्या तुम्हाला काही गिफ्ट मिळालं का आपलं काय मिळालं ना आपलं काय तर गिफ्ट मिळत असते बघा. म्हणताना जरा व्यायाने यायचं, जरा फिरून यायचं इकडं तिकडं. साईड गेले तर ₹1,00,000 मिळतात. नामक्रम केलेला आहे यांनी पण. मिळाले कार मित्रांनो. अशा पद्धतीने आता आपल्या कंपनीची सुट्टीत झालेली आहे आणि आपण आता पडलेलो आहे बाहेर. स्कॉर्पियन कसं चालल्या, गाड्या असतात या रूटला. गणाभाऊ आपल्या मागच आहेत, त्यांनी पण येतीलच पुढं. आजचा पण दिवस आपला असंच गेला आहे, बसून काढलेलो आहे आपण पद्धतशीरपणे निवांत एकदम झोपून. नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आता मिरजच्या बाहेर पडत आहोत. व्ह्यू सकट निवांत व्ह्यू बघू शकता तुम्ही, पद्धतशीरपणे व्ह्यू आलाय. आता आपण इथनं जायचं आहे जयसिंगपूरकडे
अंकलीवरनं जर जरा जयसिंगपूरमध्ये जर आपला मित्र आला त्याला घेऊन जायचा जाताना संकट घराकडे म्हणताना मग आज गणाभाऊ बरोबर आज जयसिंगपूरकडे जायचं आहे. तर चला वाटत बोलू हायवेवरच पहिला चढवू गाडी मग बोलू वाटतच. नमस्कार भावांनो, आता आपण पोहोचलेलो आहे जवळपास वाडीच्या भीतर. आता जयसिंगपुरातनं जाऊन आपण आता मित्राला घेतले त्याला आता घरात सोडायला कुरुंदवाडात. त्याला कुरुंदवाडात सोडून गेले मजरेवाडी रोडला. मग आपण जायचं तेरवाडला कारण आपलं घरच आहे तेरवाडला. आता दररोज 2 दिवस झालं कुरुंदवाडला आलोय पण आता घरची सगळी गेल्यात तेरवाडला त्यामुळे परत तेरवाडला जायचं आपल्याला. आता मग चला आपण डायरेक्ट आता कुरुंदवाडात जाऊन भेटू कारण का लईच वेळ झालाय आणि आवरून परत जमलंच तर यात्रेत पण यायचं आहे घरातल्यांना घेऊन. चला मला घरात जाऊन बोलू आपण. आणि गाडीची चार्जिंग पण कमीच आहे बऱ्यापैकी. तर चला. नमस्कार, आता आपण आलो तेरवाडमध्ये. आता पद्धतशीरपणे तिथं आपली गाडी चार्जिंग लावल्या रोजच्या प्रमाणे. तर आता हा ब्लॉग आता इथेच संपू. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे सर्व करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यावर घंटी वाजवा. चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता.